मुंबई व आसपासच्या शहरामध्ये उन्हाचा तडाखा वाढला असून मुंबई व आसपासच्या शहरामध्ये 39 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढलेलं आहे. मी सध्या उभा आहे दादर चौपाटी परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी पहाटेच्या वेळेला मोठ्या प्रमाणात मॉर्निंग वॉकसाठी मुंबईकर जे आहेत दादरकर जे आहेत ते या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. मात्र आजचं आपण चित्र पाहिलं तर सकाळच्या वेळेलाच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कडाक्याचं ऊन या ठिकाणी पडलेलं दिसून येत आहे. त्यामुळे या ठिकाणी मॉर्निंग वॉक करण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या जी आहे ती या ठिकाणी कमी दिसून येत आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी उन्हाच्या जे मॉर्निंग वॉक करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यांना उन्हाचा त्रास या ठिकाणी सहन करावा लागतो. अनेकांनी डोक्यावर टोपी, गॉगल्स आणि काहींनी तर पाण्याच्या बाटल्या घेऊन फिरणं पसंत केलेलं आहे. एकंदरीत मुंबईमध्ये आपण पाहिलं तर गेल्या 2 दिवसाच्या तुलनेमध्ये आज जे तापमानाचं संसद आहे ते 3 अंशांनी वाढलेला असून मुंबई व आसपासच्या शहरामध्ये दुपारच्या नंतर हा शहरातला पारा जो आहे 38 अंश सेल्सिअसपासून 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोचण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये पाहिलं तर 36.3 अंश तापमान होतं. मात्र आत्ता आपण पाहिलं तर मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच या तापमानाने उच्चांक असं गाठलेला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवस राज्यात उत्तरेकडील भागामध्ये कमाल तापमान जे आहे ते 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढणार असल्यामुळे मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोकण पट्ट्याला देखील येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे हवामान खात्याकडनं नागरिकांना दुपारच्या वेळेला घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, पुरेसे पाणी प्यावे, उष्णता टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन केले जात आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर उन्हाची तीव्रता अधिक तीव्र होत असल्याने कुठंतरी नागरिकांनी या सगळ्या गोष्टी आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं देखील हवामान खात्याकडनं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आणखी काही दिवस उन्हाचा पारा वाढला तर मुंबईकरांना या उन्हाच्या तडाख्याचा सामना करावा लागणार आहे. कॅमेरा पर्सन आदिलसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.